न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत सपट परिवार, माझा चहा, माझा परिवार। आज आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण। खूप खूप स्वागत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं। पृथ्वीराजजी, मला आपल्याकडून खरं तर जाणून घ्यायचं आहे, 4 वर्षाचा कालावधी हा फार मोठा कालावधी आहे। आत्ता कुठे सुप्रीम कोर्टाला यामध्ये बोलावं लागतंय, त्यांना आदेश द्यावे लागतात आणि 4 महिन्यानंतर लवकरात लवकर या 4 महिन्यांमध्ये जे आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असं सांगण्याची वेळ यावी, याकडे तुम्ही कसं पाहता? आमचं स्पष्ट यामध्ये मत आहे की निवडणुका न घेणं हा एक राजकीय निर्णयाचा भाग होता। कसा? भाजपला गेली 3-4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मुंबई महापालिका आणि पुणे वगैरे मोठ्या महापालिकांच्या निवडणुका घेणं हे अडचणीचं वाटत होतं। बरं। आणि त्यामुळं हा साधा प्रश्न होता, ओबीसी आरक्षण आणि वेळेनुसार निवडणुका घेणं। यामध्ये उलटसुलट निर्णय झाले आणि ते मला वाटतं की दोघांनी मिळून त्यातून मार्ग काढणे फार सोपं होतं, कारण हा लोकशाहीमधील वेळेवर निवडणुका घेऊन लोकांच्या हातात प्रशासन देणे हा एक मूलभूत हक्क आहे। बरं। आणि त्या हक्काचा आपण हनन केलेलं आहे। काही ठिकाणी 2 वर्ष, काही ठिकाणी 3-4 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासन यांचा कारभार करते। त्यामुळे आज जो निर्णय झालाय तो स्वागतार्ह आहे। पक्षाच्या वतीने मी या निर्णयाचं स्वागत करतो, परंतु त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आणखीन एक मेक मारून ठेवलेली आहे की निवडणुका घ्या, 1 महिन्यामध्ये कार्यक्रम जाहीर करा, 4 महिन्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करा म्हटलं असलं तरी पुन्हा त्यामध्ये म्हटलंय की ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो अंतिम निवाडा होईल त्याच्या अधीन राहून, म्हणजे काय झालं, पुन्हा काहीतरी त्यामध्ये अनिश्चितता आली। हे का सोडवता आलं नाही आपल्याला? आणि त्यामुळं पहिला माझा मुद्दा असा आहे की हा जो एक कंडिशन टाकलेली आहे की ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतला अंतिम फैसला, बरोबर, आता निवडणुका होणार पूर्वीच्या आरक्षणाप्रमाणे हे सगळं ठीक आहे आणि ते योग्य आहे, कारण लोकशाहीमध्ये निवडणुका वेळेवर निवडणुका घेऊन लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या हातात प्रशासन देणे हे लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे। त्याचा आपण हनन केलेला आहे। माझं स्पष्ट मत आहे की हे सरकारला इनकन्व्हिनियंट होतं, अडचणीचं होतं, म्हणून काही ना काही कारण सांगून त्यातून मार्ग निघाला नाही। आता निघाला, 1 महिन्याभरात निवडणुका जाहीर होतील आणि 4 महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होईल असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। त्याचं सरकारला काही टाळता येणार नाही। बरोबर आहे। आधी पुन्हा प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाने करायची का सरकारने करायची, यामध्ये वाद झाला। सरकारने सगळे अधिकार आपल्याकडे घेतले, ते चुकीचं आहे, पण सरकारने ते अधिकार घेतलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय सोयीनुसार प्रभाग रचना होणार आहे किंवा झालेली आहे, हा एक दुसरा मुद्दा आहे। आता हे जरी स्वागतार्ह असलं तरी आणखीन एक प्रश्नचिन्ह आहे, ते म्हणजे सीमेवरचा तणाव, पाकिस्तानच्या बरोबरचे आपले आता जे तणावाचे संबंध आहेत। उद्या आपण मॉक ड्रिल घेतोय बॉम्बिंगच्या विरोधामधले वगैरे हे आहे, तर त्यामध्ये ही जर परिस्थिती काही चिघळली, कारण आता मोदी सरकारला याबद्दल काहीतरी करावं लागेल। इतक्या मोठ्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत की आम्ही कल्पनेच्या बाहेर काहीतरी करू आणि काही होताना दिसत नाही, त्यामुळे लोकांच्या मध्ये अस्वस्थता आहे। ते काही झालं तर पुन्हा सरकारला कारण सापडेल की आता या परिस्थितीमध्ये काही निवडणुका घेता येणार नाहीत आणि पुन्हा लांबणी होऊन जाईल। बरोबर आहे, ते लांबणीवर पडू नये एवढीच इच्छा। मात्र गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे काय काय नुकसान झालंय असं आपल्याला वाटतं? जसं मगाशी तुम्ही एक उल्लेख केला की राजकीय सोयीसाठी मूलभूत अधिकारांचं केलेलं हनन आहे, ते कसं? हे पहा, एक उदाहरण द्यायचं झालं तर 15व्या वित्त आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था काही राखीव निधी ठेवला होता। सरकारने त्यामध्ये वित्त आयोगाने अट राखली की ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था नाहीत तिथं हा निधी देऊ नये आणि त्यामुळे हा हजारो कोटीचा निधी जो ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळाला असता, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकांचे नगरसेवक यांना तो निधी वापरता आला असता आपल्या मतदारांच्या इच्छेप्रमाणे, ते झालेलं नाही। आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं की जिथं निवडून आलेल्या
स्थानिक स्वराज्य संस्थांनी तिथं हा निधी गोठवला जाईल. बर तर आमची मागणी होती, मी विधानसभेत देखील हा प्रश्न उपस्थित केला होता की आठवतंय. ठीक आहे, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था नसल्या तर हा निधी लोकप्रतिनिधी आमदारांना वापरू द्या, पण तो निधी वापरला गेला नाही. राज्याचं फार मोठं नुकसान झालं. 15व्या वित्त आयोगाचा स्थानिक स्वराज्य संस्थाकरता राखून ठेवलेला निधी आपल्याला वापरता आला नाही. हे एक उदाहरण आहे. बर आणि शेवटी मग राज्य सरकारमध्ये बसून मुंबईतून जर ग्रामपंचायतीचं आणि मुंबईतून जर जिल्हा परिषदेचं नियोजन करायचं झालं तरी लोकशाहीचा खून आहे हा. त्यामुळे जी नरसिंहरावांनी जी घटना दुरुस्ती केली होती की वेळेवर 5 वर्षात निवडणुका झाल्याच पाहिजेत, त्याला कुठेतरी धाब्यावर बसवलं देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारनं. बर एक आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे की एका बाजूला केंद्राकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे जातनिहाय जनगणनेसंदर्भातला, आणि तातडीनं सुप्रीम कोर्टानं दिलेले आदेश की येत्या 4 महिन्यामध्ये त्यांनी दिलेल्या निर्देश याचा काही संबंध आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, याचा काही संबंध मला वाटत नाही. बरं. कारण ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीची प्रक्रिया 4-4 वर्षापासून थांबलेली आहे. थांबवायचं काहीच कारण नव्हतं. आता जो जनगणनेचा मुद्दा आपण उपस्थित केला, बरं मला येतोय, आपण जो जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला त्याचे 2 भाग आहेत. आवाज येतोय. जनगणनेचे 2 भाग आहेत. एक तर मुळातच जी सार्वत्रिक जनगणना ज्याला सेन्सस म्हणतात दर 10 वर्षांनी होते, ती 2011 नंतरची प्रक्रिया 2021ला व्हायला पाहिजे होती, पण मोदी सरकारनं काहीतरी कोविडचं कारण सांगून ती प्रक्रिया टाळली. अजूनपर्यंत ती 2020च्या दशकातलं सेन्सस किंवा जनगणना झालेली नाही. ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो स्वागतार्ह आहे. पण त्याचं टाइम टेबल काय आहे ते आम्हाला माहिती नाही. त्यामुळे ते 2026 मध्ये घेणार, 25 मध्ये घेणार, किती तारखेला घेणार, हे टाइम टेबल एक असतं की पहिल्यांदा हाऊस होल्ड सर्व्हे करावा लागतो, नंतर मग महिन्याभरात डिटेल मोजणी करावी लागते. ते कधी होणार? तर टाइम टेबल का सांगितलं नाही? जेव्हा निर्णय घेतला केंद्र सरकारनं तेव्हा का टाइम टेबल सांगितलं नाही? आता दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हापासून 1881 पासून आपल्या देशामध्ये ब्रिटिशांनी जनगणना सुरुवात केली त्यावेळेपासून दर दशकाच्या सेन्ससमध्ये जनगणनेमध्ये जातवार माहिती गोळा केली जात होती. 1931च्या सेन्ससमध्ये देखील जातनिहाय माहिती गोळा केली गेली, परंतु 41 नंतर ही प्रक्रिया थांबली. 2021 मध्ये मनमोहन सिंग यांनी सर्वे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस या नावाचा एक सर्वे आदेशित केला. कारण जनगणना करण्याचा अधिकार फक्त केंद्राला आहे, राज्य सरकारला नाही. राज्य सरकार फक्त सर्वे करू शकतात, तो काही राज्यांनी केलेला आहे. नक्की. पण मनमोहन सिंग सरकारने जेव्हा 2011ला जातनिहाय सर्वे केला तेव्हा त्यामध्ये खूप चुका होत्या, त्याचं डिझाईन योग्य नव्हतं किंवा त्यामध्ये खूप चुका होत्या. आता काय झालं की जात म्हणून विचारली असताना लोकांनी आपलं आडनाव सांगितलं. म्हणजे आडनाव म्हणजेच जात असं काही ठिकाणी मानलं जात असल्यामुळे काही ठिकाणी आडनाव सांगितलं, आणि त्यामुळे जवळजवळ 24 लाख जाती त्या 2011च्या सर्व्हेमध्ये पुढे आल्या. अर्थात ते काही व्यावहारिक नव्हतं म्हणून तो सर्व्हे त्याची माहिती देणं थांबवलं गेलं. नंतर पुढे मोदी सरकारने त्यामध्ये काही दुरुस्ती केली, पण त्यांनीही जो मनमोहन सिंग सरकारचा निर्णय होता तोच निर्णय घेतला आणि ही माहिती मोदी सरकारकडे असताना त्यांनी ही जाहीर केलेली नाही. आता काँग्रेस पक्षाने याबद्दल खूप आग्रही मागणी केली होती की सेन्ससमध्ये जनगणनेमध्ये जात निहाय वर्गवारी घ्या आणि ती जाहीर करा. आता ती मागणी सुरुवातीला मोदी सरकारने नाही म्हणून सांगितले, आता काय काय होईल असं सांगितलं, पण शेवटी नक्कीच कदाचित बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मागणी मान्य केलेली, त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. पण आता त्याचं टाइम टेबल कधी करणार आणि ह्याचं डिझाईन करताना ज्या चुका 2010च्या दशकामध्ये झाल्या त्या पुन्हा करता येऊ नये त्याकरता विरोधी पक्षानं विश्वासात घेऊन ही जनगणनाची डिझाईन करावं. कारण तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये आम्ही हे केलेलं आहे. नक्कीच. परंतु आता मला पण ह्या जनगणनेचा आणि जातवार जनगणना करण्याचा निर्णय आणि आजच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काही संबंध नाही आहे. नक्कीच घेतलेला निर्णय आणि याचे दूरगामी परिणाम हे अगदी थोडक्यात आपण आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत होते ज्येष्ठ नेते काँग्रेसचे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. धन्यवाद, तुम्ही न्यूज प्लॅनेटमध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी.
न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत सपट परिवार, माझा चहा, माझा परिवार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.